अक्षय खानाला कोर्टात खेचायचं, सलमान खानला कोर्टात खेचायचं, आता हार्दिक पांड्याला कोर्टात खेचायचं. मला वकिलीचीच गरज आहे असं नाही आहे, कॉन्ट्रोवर्सीची गरज नाही आहे. मी एक खूप मोठं उदाहरण देतो. साबणाला होल का असतो, अंडरवेअरवरून लपडं कसं पकडायचं आहे, तर मी असे नंगाट चाळे केलेले आहेत किंवा करतो देखील. नमस्कार, मी संदीप चव्हाण. आपण पाहताय LS मराठी. आपण आत्तापर्यंत अनेक वकील पाहिले, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की वकिलांकडूनच कायद्याविषयक ज्ञान सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचावं, यासाठी जी धडपड सुरू असते त्यामध्ये एक नाव प्रामुख्यानं चर्चेत असतं. पण त्याच जोडीला हा त्यांचा जर मेरिटचा भाग झाला तर डिमेरिटचा भाग नक्की वेगळा आहे. तो म्हणजे ते केवळ आणि केवळ पोस्को असेल किंवा रेप केसेस असतील तर फक्त पुरुषांच्याच बाजूनं लढताना दिसतात. महिलांविषयी मात्र ते तितकी संवेदनशीलता दाखवत नाहीत, असा देखील त्यांच्यावर आरोप आहे. शिवाय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोठमोठ्या केसेसमध्ये लक्ष घालून आपण कसं लाईमलाईटमध्ये राहायचं अशी देखील भूमिका त्यांची दिसते, जेणेकरून अक्षय खानाला कोर्टात खेचायचं, सलमान खानला कोर्टात खेचायचं, आता हार्दिक पांड्याला कोर्टात खेचायचं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे चर्चेत राहिलेलं नाव, अर्थात तुम्हाला सर्वांनाच त्या नावाबद्दलची क्युरिसिटी असेल, पण ते आज माझ्यासोबत या स्टुडिओत आहेत. नाव आहे ॲडव्होकेट वाजेद खान. नमस्कार सर. वकील साहेब, खरं तर सुरुवातीला इंट्रोडक्शन दिलं त्यामध्ये जर काही वेगळं असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲडिशनल करू शकता, पण जे काही आत्तापर्यंत मी म्हटलं आहे त्यात खरंच हे योग्य आहे का अयोग्य आहे याचंही उत्तर मला हवं. मला असं वाटतं की इंटरव्ह्यूच्या शेवटी प्रेक्षकांना जबाब मिळालेला असेल. अच्छा, म्हणजे सुरुवात करूयात आपण. हां, पहिला मुद्दा हाच की मुळात तुम्ही नेहमी अशा काही केसेस आपण बघतो. उदाहरणार्थ आपण आपलं पुण्यापासून सुरुवात करू. मला त्याहीपेक्षा आधी जायचं आहे. चला, कडूबाई ही एक केस मला आठवते. येस. तुम्ही नेहमी ते उदाहरण देता, जी तुमच्या आयुष्यातली अशी पहिली केस आहे ज्या महिलेला तुम्ही न्याय मिळवून दिलात, तिने तुम्हाला 5,000 रुपये फी पण दिली, ज्या महिलेला अक्षरशः गिरणीतून बाहेर पडलेल्या पिठावर आपला उदरनिर्वाह करायला लागायचा, बरोबर. त्याच महिलेची केस लढवून तुम्ही तिला न्याय मिळवून दिलात. बरोबर. पण मग नंतरच्या तुमच्या सगळ्या जर केसेस आम्ही पाहिल्या तर त्यामध्ये जिथं गुन्हेगार आहेत त्यांच्याच बाजूने तुम्ही झुकताय आणि त्यांनाच जास्त न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करताय, असं का? सर, ती जी महिला होती तिच्या हक्काची जमीन कोणीतरी बळकावली होती आणि नवरा वेळा आणि भोळसर असल्यामुळं तो यांना सोडून गेला होता. 3 मुलं घेऊन जगण्याची तिची धडपड होती, तर तिची केस ही प्रामाणिक होती. मी एक गोष्ट सांगतो, मी खरंच खूप कमी महिलांच्या केसेस लढतो. मी त्या महिलांच्या केस अजिबात लढत नाही की केस करताना याचंही नाव टाकायचं आहे, त्याचं नाव टाकायचं आहे, मला बदला घ्यायचा आहे, मला हे करायचं आहे, मला ते पाहिजे, मला पैसा पाहिजे, सोनं पाहिजे. मी आलेली संबंधित महिलेला एक सांगत असतो, नवऱ्याने त्रास दिला आहे ना, मी नवऱ्यालाच खेचणार, किंवा ज्याने त्रास दिला तेवढंच. उगं तू ह्याचं नाव टाक, कुत्र्याचं नाव टाक, मांजराचं नाव टाक, असं जर असेल तर ती मी केस घेणार नाही. एखाद्यावर फेक रेप केस टाकायची असेल, आय डोंट वॉन्ट. तर मी अशा महिलांच्या केसेस टाळतो. आणि काय होतं, बऱ्याच अंशी मी माझ्याकडे पक्षकार जेंट्स असो किंवा पुरुष असो, मी एकच सांगत असतो, केस मी लढणार आहे म्हणजे डोकं माझं चालणार आहे. मध्ये इनपुट करणार असाल ढवढवळं तर केस आत्ताच घेऊन जा. आणि पुरुष काय करतात, जास्तीत जास्त फ्रीडम देतात. महिला, अहो सर मी हे करू का, सर मी ते करू का, माझं असंच आहे का. पण संविधानामध्ये न्याय देताना ती महिला आहे का पुरुष आहे जेंडर बघण्याचा अधिकार वकिलांना दिला कोणी? मी न्यायचं म्हणतच नाहीये. केस घेणं नाही घेणं हा माझा पण वैयक्तिक एखादी अधिकार अशी महिला असेल की जिला असं वाटतं माझी केस वाजेद खान यांनीच लढावी, अशा वेळी काय करणार आपण? मी अशा वेळेस तिला पहिल्यांदाच त्या केसमधल्या गोष्टी सांगत असतो की फ्रीडम दिलं तर मी केस लढेल. कडूबाई नंतर कुठल्या महिलेची केस लढली की नाही? हो, बरेच अंशी लढलेले आहेत. कुडूबाईनंतर सुद्धा बऱ्याच महिलांच्या केसेस मी लढल्या आणि त्यांना न्याय मिळवून दिला. ज्या ताईंनी, माता भगिनीने माझ्यावर विश्वास ठेवला, अशा महिलांच्या केसेस शेवटपर्यंत जाऊन त्यांना न्याय मिळालेला आहे. आणखी एक तुमचं मला एका मुलाखतीतलं वाक्य आठवते. तुम्ही असं म्हणाला होतात की आम्हाला कॉलेजमध्ये शिकवलं जातं, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो हाच की गुन्हेगाराला फासावर लटकवण्यासाठी काय करता येईल हे शिकवलं जातं, पण त्याला तिथून खाली काढण्यासाठी काय करता येईल हे मात्र शिकवलं जात नाही. या वाक्याचा अर्थ नेमका काय समजायचा? मी कॉलेजमध्ये जे काही शिकलो ते शिकण्यासाठी मला 3 वर्ष लागली आणि कॉलेजमध्ये शिकलेलं विसरण्यासाठी मला 5 वर्ष लागली. त्याचं कारण हे आहे की आजच्या काळात जे शिक्षण दिलं जातं लॉ कॉलेजमध्ये या ठिकाणी, तिथे फक्त एखाद्या माणसाला आरोपी कसं आहे तो आणि त्याला शिक्षा कशी होईल, त्याने गुन्हा केला आहे तर त्याला फासावर कसं चढवलं जाईल हे शिकवलं जातं. परंतु एखाद्या आरोपीच्या हातून गुन्हा झाला किंवा नकळत गुन्हा झाला किंवा गुन्हेगार आहे, त्या गुन्हेगाराला बचायचं कसं हे शिकवलं जात नाही. कारण आमची न्याय यंत्रणा काय म्हणते की 100
निर्दोष सुटले तरी, जे आरोपी आहेत ते सुटले तरी चालेल, परंतु एका निर्दोष माणसाला शिक्षा होता कामा नये. तर त्या निर्दोष माणसाला वाचवण्यासाठी काय काय करावं लागेल हे शिकवलं जात नाही. जेव्हा आम्ही कोर्टातला ह्या म्हणतात ना समुद्रात सागरात येतो, मग इथे आम्ही ते याचं बघ त्याचं बघ करून शिकतो. नक्कीच. वकील साहेब, तुमच्यावर एक आणखी एक असा आरोप केला जातो की तुम्हाला बिग बॉसमध्ये जायचं म्हणून तुम्ही हे सगळं करता. नाही, बिग बॉसमध्ये जायचं आहे सर. मला बिग बॉसमध्ये जाण्यासाठी मला वकिलीचीच गरज आहे असं नाही आहे, कॉन्ट्रोवर्सीची गरज नाही आहे. मी एक खूप मोठं उदाहरण देतो की पुणे शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली होती आणि एक वकील असं डोक्यात पातेलं घालून पूर्ण शहरात फिरला होता. ती न्यूज त्यावेळेस बरीच गाजली होती, कारण हेल्मेट ची व्याख्या आज देखील गुगलमध्ये मिळणार नाही. जर हेल्मेट काय आहे असं गुगलला विचारलं तर तो म्हणतो ISI मार्कवाला. तर मी पूर्ण घालून फिरलो होतो. दुसरी गोष्ट, माझा सोशल मीडियावर व्हिडिओ बघितले, साबणाला होल का असतो, अंडरवेअरवरून लपडं कसं पकडायचं आहे. तर मला फक्त पब्लिसिटीज पाहिजे असेल तर हा वकिलीचा भाग जर बाजूला ठेवला तर मी असे नंगाट चाळे केलेले आहेत किंवा करतो देखील की ज्यामुळे मला बिग बॉसला जाता येईल. तर त्यामुळे मला बिग बॉसला जाण्यासाठी माझ्या वकिलीची वापरायची गरज नाही आहे. बरं, मग आता मग वकिली क्षेत्रात टिकून राहण्यासाठी म्हणून अक्षय खन्ना, म्हणून सलमान खान आणि आता पुन्हा म्हणून हार्दिक पांड्या. नाही नाही सर, मी ह्या बाबतीत प्रेक्षकांना हे सांगेल की वकिली हे माझ्यासाठी पॅशन आहे, जगण्याचा कणा आहे. आणि माझ्याकडे ह्या केसेस स्वतःहून चालून येतात. त्यामधली जी ग्रिपिंग आहे, असे मॅटर्स लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, देतात. मी त्यांचा खरंच आभारी आहे. त्यामुळे ते मी केसेस चालवतो. आणि राहिला प्रश्न हार्दिक पांड्याचं जे नवीन प्रकरण आहे, तर त्याच्यात साहजिक आहे, कोणी असो, मी मुस्लिम असून एक वाक्य तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगेल, इस देश में रहने का ना वंदे मातरम बोलनाच होगा और देश का जो झंडा है उसका आदर करनाच होगा. तर साहजिक आहे, नॅशनल फ्लॅगचा आदर करायलाच पाहिजे. आता तुम्ही तक्रार अर्ज तर दाखल केला आहे, पण गुन्हा दाखल होणार का? ते आमचं कोर्ट नक्की ठरवेल. किंवा हार्दिक पांड्या आपल्याला पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात पाहायला मिळणार का? नक्कीच. कारण की सलमान खानच्या बाबतीत तुम्ही तसं म्हटलं होतं आणि बांद्र्यामध्ये त्याला तिथे 8.5 महिने त्याच्या विरोधात खिंड आपण लढवली Yes, sir. होती. भले ती तुम्ही केस हारली होती, पण मॅनेज झाला नव्हता. बेस. आर्टिकल 375 अक्षय खन्ना. येस सर. काय म्हणता येईल या बाबतीत, जेव्हा तुम्ही असे मोठमोठे किंवा जे लाईमलाईटमध्ये जी माणसं आहेत किंवा ज्या पब्लिसिटी स्टंटसाठी आपण करतोय सेलिब्रिटींना कुठे ना तरी त्यांच्याशी अटॅच होण्यासाठी, असे जे आरोप केले जातात, याबद्दल तुमचं मत काय? नाही, पब्लिसिटीसाठी ह्या लोकांवर केस मी आत्ताच मी बोललो, उदाहरण तुम्हाला आत्ताच दिलं की मी हेल्मेट घालून फिरलेला व्यक्ती आहे, किंवा माझे जर आंदोलनं बघितले किंवा माझे ज्या स्टाईल बघितल्या तर तो कोर्टातला बाहेरच्या गोष्टी माझ्या बऱ्याच गाजलेल्या आहेत. राहिलेला प्रश्न सेलिब्रिटी इम्प्रेस वगैरे, तर तो पार्टच नाही. सेलिब्रिटीमध्ये मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये लिगल ॲडवायझर म्हणून काम करतो, तिथले बरेच काम येतात माझ्या. वर्षी पॅटर्नमध्ये तुमची काही भूमिका आहे वकिलाची, ते तुमच्या आयुष्याची प्रेरित असं म्हटलं Yes, sir. जातं. तुम्हीच तुमच्या इन्स्टावरती प्रत्यक्षात असं म्हटलं आहे ते बऱ्याच वंशी आहेत, म्हणता येईल तसं. तर तुम्हाला बघूनच तो रोल त्या ठिकाणी प्रवीण तरडे साहेब माझे खूप चांगले मित्र आहेत. खूप कमी लोकांना माहीत असेल प्रवीण तरडे साहेबांची एक गोष्ट, की ते लॉचे स्टुडंट आहेत, ते ॲडव्होकेट आहेत आणि बऱ्याच अंशी ते कंटिन्यू कोर्टात यायचे आणि बरेच मॅटर्सच्या वेळेस आमची ओळख झालेली आहे. बरं, आपण एक दत्ता गाळे या आता संशयिताबद्दल बोलूयात. मुळात ती केस न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे जास्त बोलता येणार नाही, पण मुळात सॉर्गेटची जे काही प्रकरण घडलं त्यामध्ये त्याचं वकीलपत्र घेण्यामध्ये तुम्हाला का धन्यता वाटली? एक वकिलाकडे जेव्हा मॅटर येतं आणि ते न्यायासाठी येतं, मी पूर्वी पण बोललो होतो, एखाद्यावर म्हणजे आले नाही का आम्हाला ह्याचं नाव टाकायचं आहे, आम्हाला त्याचं नाव टाकायचं आहे, हेच करायचं आहे, अशा केसपेक्षा समोर जेव्हा एखादी केस येते की सर हे प्रकरण आहे नाही का, मला न्याय पाहिजे असं जर कोणी म्हणतो तर ती केस लढण्यात मजाच वेगळी आहे. त्यामुळं ह्या मॅटरमध्ये मला वकीलपत्र घ्यावं असं वाटलं. ठीक आहे, तुम्ही त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनपर्यंत गेलेला आहात आणि ते प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे. पण आता मला आणखी कसंच म्हणायचं, असंच एक प्रकरण आपल्या पुण्यामध्ये हगवणे हे घडलं होतं आणि त्यावेळी त्यांचे जे वकील होते त्या आरोपींचे, त्यांनी कोर्टामध्ये अक्षरशः त्या मृत महिलेच्या चारित्र्याचं हनन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर अख्ख्या महाराष्ट्रात गळजप उडाला. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय होती? ॲडव्होकेट विपुल डोशिंगे साहेब त्यामध्ये वकील होते आहे. मी ॲज अ ॲडव्होकेट म्हणून त्यांचा खूप आदर करतो. त्यांचं स्टेटमेंट जे काही असेल तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, तो वकील आहे, त्या वकिलाची बाजू घेणं माझं काम आहे. मी त्याच्या बाजूने जे काही असेल त्याने बोललेलं आहे, माझं त्याला समर्थन आहे. पण असं कोर्टात बोलणं एखाद्या स्त्रीविषयी हे योग्य आहे का? काही त्यावेळेच्या प्रतिक्रिया तुम्ही सगळ्यांच्याच ऐकलेल्या आहात, सगळ्यांच्याच पाहिलेल्या आहात, सर्वसामान्य माणसाला देखील. कारण की त्या महिलेची आई, वडील, नातेवाईक हे देखील सगळं ते पाहतायत ना. मी परत वापस येतो, विपुल डुशिंगे ॲडव्होकेट्स, नंतर खूप राजकीय लोकांनी सुद्धा त्या ॲडव्होकेटवर आरोप केलेत वगैरे. तर
तर तेव्हा हे राजकीय लोक एकत्र येऊ शकतात, तर आम्ही वकील लोक एकमेकांच्या समाजात काय एकत्र येऊ शकत नाही? विपुल दुशेंगे वकील आहे आणि मी त्याच्या मदतीला आहे, एक ॲज अ ॲडव्होकेट म्हणून त्याला समर्थन देणे हे माझी पहिली ड्युटी आहे, मी दिलं समर्थन त्याला. बरं, आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे अगदी मला शेवटाकडे वळताना मला असं म्हणायचं आहे की मुळात आता या पुढं भविष्यात एक वाजेद खान म्हणून सर्वसामान्यांचा वकील म्हणून आम्हाला भविष्यात बघायला मिळणार का? अशाच लाईमलाईट नाही मध्ये अडक नाही नाही 100% तुम्ही योग्य बोलले. इन फ्युचरमध्ये मी कोर्टात खूप कमी येणार आहे. कारण की अशा बऱ्याच कडूबाई आहेत ज्यांना अजून न्याय मिळायचा, त्यांचं अजूनही तोंड कडूच आहे, न्याय मिळालेला नाही. बरोबर सर. मी निश्चित म्हणजे येणाऱ्या काळात माझे केसेस घेण्याचे प्रमाण खूप कमी राहील. मी मोजकेच केसेस घेणार आहे आणि होऊ शकतं की मी Big Boss मध्ये ते नाही बरेच नाही दिवस तो पाठ घालवायला. वेगळा आहे. माझं स्वतःचं एक स्वप्न आहे की मला एक लॉची अकॅडमी चालवायची आहे. म्हणजे माझ्या डोक्यात असं आहे की काय होतं, बरेच लोक इंजिनिअरिंग BSc कॉमर्स वगैरे वगैरे करून मग शेवटी वकील होतात, ऑप्शन नसेल तर. परंतु मला असं वाटतं की चांगले वकील, चांगले जज, अजून न्याय क्षेत्रातील चांगले लोक पिढी तयार होण्यासाठी मुलांना शालेय जीवनापासून लॉचं शिक्षण दिलं पाहिजे. तर लॉ स्कूल चालवायची माझी एक नियोजन आहे. म्हणजे माझ्या डोक्यात एक हे आहे की ज्या मुलांना भविष्यात वकील व्हायचं आहे, जज व्हायचं आहे, त्यांना आत्तापासूनच शाळेमध्ये हा अभ्यासक्रम असेल आणि त्यांना त्या दृष्टीने तयार करता येईल. तर येणाऱ्या काळात काही वर्षाने मी ते लॉ स्कूल चालवण्याचं नियोजन करतो आहे आणि त्यानंतरपासून म्हणजे काही वर्षाने मी फक्त काही मोजकेच, जसं सर म्हणले कडूबाईसारखे जे गोरगरीब असतील त्यांच्या केसेस लढून. परंतु गरिबामध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम आहे सर. गरिबामध्ये सुद्धा 2 कॅटेगरी आहे. एक खरंच तो गरीब आहे आणि एक असतो माजुरडा. गरीब आणि माजुरडा. मला गरिबांचे केसेस लढायला आवडतात, माजुरड्यांचे केसेस लढायला आवडत नाहीत. माजुरडा म्हणजे कोण, तो काय करतो? श्रीमंतांमध्ये पण माजुरडे असणारच की, मग जर या गटात कशी काय असणार? सर मग जर तो जास्त श्रीमंतामधला माजुरडा असेल तर माझं असं असतं की हे तुझे पैसे, ही तुझी फाईल. माजुरडे मधले मी सांगतो कसे असतात. ते गरीब असतात परंतु काय करतात, मग केस दिल्यावर ओह काय झालं, का होत नाहीये, मग सारखं फोन लावणार, नेता आमदार खासदार याला त्याला फोन लावणार. म्हणजे त्याची जेव्हा जीभ घसरते आणि तो वकिलाला उद्धट बोलू लागतो तेव्हा त्याला म्हणायचं माजुरडा. आता खूप गरीब लोक सुद्धा माझ्याकडे असतात, सर तुम्ही म्हणाल तसं, किंवा सर जे आपल्याला योग्य वाटेल ते, सर तुमचं नियोजन नाही का, सर फक्त लवकर सोडवा. तर त्यांची जी भाषा आणि गोडवा आणि प्रेम असतं तर ते जास्त महत्त्वाचं असतं. तर मला अशा गरिबांच्या केसेस लढायला खूप आवडतात. आज सुद्धा असं नाही की माझ्याकडे फक्त श्रीमंताचे केस आहेत, बरेच अंशी असे गरीब असतात की सर आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, तर आम्ही त्या केसेस कंटिन्यू करतो. नक्कीच वाजेसाहेब, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अगदी जाता जाता, आत्ताच एका जिल्ह्यामध्ये एका कोर्टानं न्यायाधीशांनी वकिलांना या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काळा कोट नाही घातला तरी चालेल अशी परवानगी दिलेली आहे. पण हे काळा कोट जेव्हा एखादी व्यक्ती परिधान करते तेव्हा ही व्यक्ती आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्या प्रत्यक्ष कोर्टामध्ये उभी आहे, म्हणून तुमच्याकडं बरेच जण आशेनं पाहत असतात. तो न्याय सर्वसामान्यांपर्यंत तुमच्याकडून पोचावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.